नमस्कार. तर आज मी आपल्यासमोर घेऊन आली आहे एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी गोष्ट एका ज्येष्ठ जोडप्याची, ज्यांचे प्रेम, त्याग आणि आयुष्यभराची साथ खऱ्या अर्थाने सहजीवन काय असते हे शिकवते. आपल्या कथेचे नाव आहे संध्याकाळची सावली. गावाचं नाव होतं सोनाळी. लहानसं निसर्गाच्या कुशीत वसलेलं गाव. तिथे राहत होते एक ज्येष्ठ जोडपं, गणपत आणि राधा. गणपत बाबा वयाचे 75 ओलांडले होते, पण अजूनही सकाळी उठून अंगणात झाडू मारणं, गाईला चारा घालणं हे सगळं करत. राधाबाई त्यांच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान, पण गाठीला त्रास असूनही रोज घरातलं सारं काम आवरून मोकळ्या मनानं हसत खिदळत दिवस घालवत असत. गणपत बाबा कधी पोलीस खात्यात नोकरी करत होते. त्यांचा स्वभाव थोडा करडा, पण अंतःकरणाने खूप प्रेमळ. राधाबाई मात्र मृदू बोलणाऱ्या, शांत स्वभावाच्या. दोघं अगदी एकमेकांचे पूरक. 2 मुलं होती, विजय आणि मिनल. विजय शहरात इंजिनियर झाला आणि मिनल लग्न होऊन परगावी गेली. वय झालं, शरीर साथ देईनासं झालं, तरी त्या घरात काहीतरी वेगळं होतं. जसं एखाद्या जुन्या रेडिओवर गाणं लावल्यावर त्यातून येणारा खडकेवाज असतानाही मनात गोडवा निर्माण होतं, तसं काहीसं. रोज संध्याकाळी दोघं अंगणात बसून चहा पीत. राधाबाई गणपतबाबांसाठी नेहमी त्यांच्या आवडीचा आल्याचा चहा करत. गणपतबाबा मात्र तिच्या डोळ्यात सतत वाचायचे, आज तुझा गुडघा दुखतो ना? आणि मग चहा झाल्यावर म्हणायचे, चल मी पाय चोळतो तुझे. राधाबाई मग नकळत हसून म्हणायच्या, तुमचा हात अजूनही तसाच आहे, उष्ण आणि विश्वासार्ह. एके दिवशी गावात एका युवकाने विचारले, बाबा एवढे वर्ष एकत्र राहिलात, भांडण नाही कधी झालं का? गणपतबाबा हसले, म्हणाले, भांडण झाली, पण राधा कधीच माझ्यावर चढून बोलली नाही आणि मीही कधी तिच्या नजरेतून आदर गमावला नाही. आम्ही एकमेकांचे शब्द ऐकायच्या आधी एकमेकांच्या भावना समजून घेतल्यात. त्या दिवशी राधाबाईंची तब्येत थोडी खालावली. विजय शहरातून आला. डॉक्टरने सांगितलं की हृदय थकलेलं आहे, पण राधाबाईंच्या चेहऱ्यावर कोणतीही चिंता नव्हती. ती गणपतबाबांना हसून म्हणाली, आपण दोघं एवढा मोठा प्रवास केला, आता थोडा वेळ तुम्हाला एकट्याने पुढे जायचं आहे, पण काळजी नका करू, मी वाट पाहीन. रात्री त्या झोपल्या आणि परत जाग्या झाल्या नाहीत. गावात सर्वत्र शोककळा पसरली. गणपतबाबा शांत होते, फारसे अश्रूही नव्हते, पण त्यांचे डोळे कायम त्या रिकाम्या खोलीकडे वळत असत, जिथे राधाबाई नेहमी पोतं विणत बसायच्या. मागचे काही महिने गणपतबाबा रोज त्यांच्या खोलीत राधाबाईंची ओढणी घालून बसायचे. त्यांनी एक छोटे वहीनुमा पुस्तक लिहायला सुरुवात केली, संध्याकाळची सावली. त्यात त्यांनी त्यांच्या सहजीवनाच्या आठवणी, त्या छोट्या छोट्या क्षणांचं चित्रण केलं, जे कोणी पाहिलं नाही, पण त्यांच्यासाठी अनमोल होतं. एके दिवशी विजयने विचारलं, बाबा इतकं लिहिताय, कुठे छापणार आहात का? गणपतबाबा हसले, म्हणाले, छापायचं नाही, पण कुणीतरी वाचावं असं वाटतं. जेव्हा प्रेम म्हणजे केवळ प्रेमपत्र नाही, तर रोजच्या भाजीतलं वरणातलं तूप आहे, ते कळायला लागतं. आज गणपतबाबा एकट्या आहेत, पण ते म्हणतात, मी एकटा नाही, ती अजूनही आहे. दर चहावेळी मला वाटतं ती समोर बसली आहे, तिचा हसरा चेहरा, तिच्या नजरेतला विश्वास, त्यातूनच मी जगतो. शेवटी एवढंच म्हणावं वाटतं, प्रेम म्हणजे एखाद्या पार्कमधून फुलं आणणं नाही, तर सकाळी चहा करता करता विचारणं, तुझं औषध घेतलंस का? या ज्येष्ठ जोडप्याची गोष्ट म्हणजे प्रेमाची नाही, ती श्रद्धेची, सहवासाची आणि न सांगता समजून घेण्याची गोष्ट आहे. धन्यवाद. तुम्हाला जर आजची ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.